हे आहे जास्वंदाचं झाड. छान असं सुंदर मस्त फुटलेलं आहे. मोठं पण आहे. त्याला आपल्याला याच्यामधून या कुंडीमधून काढायचं आहे. या कुंडीमधून काढून दुसऱ्या याच्यामध्ये लावायचं आहे. आपला पत्र्याचा डब्बा आहे तेलाचा, त्याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे. कारण हे कुंडी या झाडाला छोटी पडते. याचे फुलाची साईज बारीक होते आणि साईज बारीक होत असल्यामुळे याला खाली मुळ्या याच्या जाम झालेल्या असणार आहेत. त्याच्यामुळं याची ग्रोथ चांगली होत नाही आहे. त्याच्यामुळे याला आपल्याला कुंडीमधून काढून मोठा याला डब्बा द्यायचा आहे. कारण याच्या मुळ्या अशा मोठ्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये याची वाढ होत नसल्यामुळे आपल्याला याच्यामधून काढायचं आहे. काढून आपल्याला दुसऱ्या डब्यामध्ये लावायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामधून काढून घ्यायचं आहे. तर ही माती आपण सगळी कुंडीतली मोकळी करून आपल्याला हे झाड काढून घ्यायचं आहे. सुंदर असं आपलं जास्वंदाचं देशी झाड आहे. फुलं छान अशी सुंदर येतात. आता भरपूर कळ्या आहेत फुटलेल्या. झाडाची ग्रोथ छान आहे. फुलांची साईज मोठी होत नाही आणि कुंडी आपल्या झाडाला छोटी पडते. झाड आपलं मोठं झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला या कुंडीमधून काढून डब्यामध्ये लावून घ्यायचं आहे. चला मग आपण आता ह्या कुंडीमधून झाड काढून घेऊया जास्वंदाचं. खाली याच्या मुळ्या जाम झाल्यामुळे थोडंसं हात लावताच हे आपले झाड वरती आलेलं आहे. म्हणजे मुळ्या याच्या भरपूर अशा खाली जाम झालेल्या आहेत. त्या आपण आता ह्याला काढून घेऊया. मुळ्या जाम झाल्यानंतरच आपलं हे झाड असं पटकन निघू शकतं. नाहीतर हे झाड आपल्याला भरपूर काढताना त्रास होतो. पण याच्या खाली मुळ्या जाम झाल्यामुळे पटकन आपलं झाड हे निघलेलं आहे. याच्यामधून भरपूर याच्या मुळ्या अशा वरती आलेल्या आहे. त्याच्यामुळे झाड असं मुळ्यांनी जाम झाल्यामुळे पटकन आपल्याला कुंडीमधून निघलेलं आहे. कुंडी आपली मोठी आहे तरी पण ह्या झाडाला पुरती होत नाही. त्याच्यामुळं हे आपण दुसऱ्या तेलाचा डब्बा आहे त्याच्यामध्ये आपण हे झाड लावून घेणार आहे. छान असं तर आपण याला लावून घेऊया. हे घेतलेलं आहे आपण तेलाचा डब्बा. याला साईडने असं फोडून घेतलेलं आहे आणि खालून आपण ह्याला होल पण करून घेतलेले आहे. छान असे डब्बा घेतलेला आहे आपण. याच्यामध्ये आपल्याला हे झाड लावायचं आहे. चला आपण याच्यामध्ये लावून घेऊया. झाडाला आपल्या पेस पण जास्त मिळेल आणि मोठा डब्बा असल्यामुळं झाडाची ग्रोथ पण चांगली होईल. त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. ह्याच्या अशा या मुळ्या आपण या वाढलेल्या जास्त आहे त्या आपण याच्या मुळ्या काढून घेणार आहे. काढून घेऊन आपण ह्याच्यामध्ये डब्यामध्ये हे सगळं झाडांचं निघलेला कचरा आपण याच्यामध्ये किचन वेस्ट भरलेला आहे. त्याच्यावरती आपण माती टाकून मग आपण याच्यामध्ये झाड लावून घेणार आहे. हे आपण माती घेतलेली आहे. ह्या मुळ्या झाडांच्या आपण कट करून घेणार आहे. कारण ह्या मुळ्या ठेवल्या तर खूप वाढतील. मग झाडाला आपल्या त्रास होईल. त्याच्यामुळे ह्याच्या मुळ्या कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कमी करून घेणार आहे. या मुळ्या वाढल्या की आपल्याला परत अजून मोठा डब्बा द्यावा लागेल. मग मुळ्या कट केल्या की मग आपल्याला छोट्या डब्यामध्ये लावलं तरी पण आपलं झाड ग्रोथ चांगली करू शकतं. झाड आपलं चांगलं सुंदर अशी झाडाची वाढ होते. त्याच्यामुळं हे मुळ्या कट करून घ्यायला पाहिजे. तर आपण हे झाडांच्या मुळ्या सगळ्या आपण आता ह्या कट करून ची माती काढून घेतलेली आहे. आता लावायसाठी तयार झालेलं आहे आपलं झाड.
डब्यामध्ये आपण हे माती भरून घेतलेले आहे। आता छान असं आपल्याला याच्यामध्ये झाड ठेवायचं आहे आणि माती टाकून आपल्याला हे झाड लावून घ्यायचं आहे। हे कचरा हे पानं झाडांसाठी खत तयार होतो, त्याच्यामुळं आपण हे पानं टाकून झाडं अशी लावली तर चांगल्या प्रमाणात झाडं चांगली वाढ होते झाडांची। त्याच्यामुळं हेचा खत चांगला पाल्याचा तयार होतो। त्याच्यामुळे असं टाकून आपण झाड लावलं तर छान सुंदर असं झाड आपलं तयार होतं आणि झाडाची ग्रोथ चांगली होते। झाड आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। झाड आपलं सुंदर असं छान बसलेलं आहे। आता आपण याला माती भरून घेऊया। छान असं झाड आपलं लावून तयार झालेलं आहे। माती टाकून आपण असं झाड फुल भरून घेतलेलं आहे। तर आपण ह्याला पाणी देऊन घेऊया। झाड आपलं जास्वंदाचं छान असं डब्यामध्ये लावून तयार झालेलं आहे, सुंदर असं मस्त। आता झाडाची ग्रोथ चांगली होईल आणि फुलं पण छान असे सुंदर येतील आपल्या जास्वंदाच्या झाडाला। पाणी पण आपण असं छान असं पाणी पण देऊन झालेलं आहे आपल्या झाडाला। व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।